कोल्हापुरात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढतीये। हवामान विभागाने जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींचा शिडकावा सुरू असला तरी धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, जांभरे, सरफनाला, धामणी, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी नोंदली गेली आहे। यामुळे राधानगरी धरणाचा 6वा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला असून धरणातून सध्या एकूण 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गुरुवारी दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 2.5 फुटांनी वाढ झाली आहे। सकाळी 7 वाजता नदीची पातळी 19 फूट 9 इंच इतकी होती। रात्री 9 वाजेपर्यंत त्यात 2 फूट 6 इंच वाढ होऊन पातळी 22 फूट 3 इंचावर स्थिरावली आहे। हवामान विभागाने आज शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। दरम्यान गुरुवारी मध्यरात्री 5 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता। सकाळी 4 दरवाजे बंद झाले असून सध्या 6 क्रमांकाच्या दरवाजातून 1428 क्युसेक आणि बीओटी पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता। तर आज दुपारी 12:58 राधानगरी धरणाचे 3रे स्वयंचलित द्वारही उघडले असून आता 3 आणि 6 असे 2 दरवाजे उघडे आहेत। या 2 दरवाजातून 2856 क्युसेक आणि बीओटी पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक असा मिळून एकूण 4356 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। तसंच दूधगंगा आणि वारणा धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आलाय।